तो सरस तोच असायला पाहिजे ना या गादीचा वारस. विठुरायाच्या दरबारात बसलाय तुम्ही सगळे. मला खरं वाटतं मी सरस आहे. तुम्हालाच काय, मला सुद्धा माहिती आहे की मी नाही यासाठी पात्र. अधुक्षज या गादीच्या वारसासाठी पात्र व्यक्ती आहे इथे. विठुराया बरोबर वाटलं तेच केलं. आज कळलं तू फक्त इंदूचा नाही तर माझा पण बेस्ट फ्रेंड आहेस. अगं रडते काय शेवटी? काय झालं इंदू? अधू, अरे या विठुरायाचे किती आभार मानू रे मी. तुझ्यासारखा नवरा दिला मला त्यानं. तुला माहितीये एक आदर्श पुरुष काय असतो ना ते आज अख्ख्या गावानं बघितलं बघ. टोमणे मारणाऱ्या हसणाऱ्या लोकांना तुझ्या कृतीतून गप्प केलंस. तू फक्त माझा नवरा नाहीयेस, माझं बळ आहेस, माझा अभिमान आहेस आणि या इंद्रायणीची ओळख आहेस. थँक्यू. इंदू जे योग्य होतं तेच केलं मी. त्याचं एवढं कौतुक. लोपला संसार झाला अंधकार. लोपला संसार झाला अंधकार. दिसला साचार, दिसला साचार, दिसला साचार. नारायण नारायण नारायण. म्हणे पुंडलिक जीवीचा विश्रांती, लक्ष्मीचा पती नारायण. लक्ष्मीचा पती नारायण.
साचार झाला अंधकार दिसला साचार दिसला साचार दिसला साचार नारायण 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 राम कृष्ण हरी. मोठे बाई ऐका ना, अहो एज्युकेशन डिपार्टमेंट मधून ना एक लेटर आलं होतं, तुम्ही घेतलंय का? हा अहो मोठे बाई, एज्युकेशन डिपार्टमेंट मधून एक लेटर आलं होतं, तुम्ही घेतलंय का? अहो थांब थांब थांब, मी जरा हे पाहतीये, एवढं संपू दे मग बोलते तुझ्याशी. मोठे बाई ऐका ना, ते लेटर तुम्ही घेतलंय का? हा लेटर. अहो मोठे बाई प्लीज ऐका ना, खूप महत्वाचं आहे प्लीज. सुखानं पाहू देणार नाही काय? अहो एज्युकेशन डिपार्टमेंट मधून एक लेटर आलं होतं, तुम्ही घेतलंय का? बाई मी कशाला घेऊ? नाही का? हा ते पोस्टमन आले होते, त्यांनी काहीतरी माझ्या हातात बळजबरी दिलं, ते घेतलं आणि मी ठेवलंय. ते कुठं ठेवलंय? बैठकीच्या खोलीत. बैठकीच्या खोलीत कुठं? आता मी काय खाली येऊन माझ्या हाताने देऊ की काय तुला? गाडीची वारस झाली म्हणजे लय छानी झाली का तू? देऊ थांब, देते तू. नाही नाही मी घेते. मोठी आली आहे. इंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. इंदीचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. तुला तुला माहितीये का ते पत्र कुठे? हे फार महत्वाचं पत्र आहे. मला मोठ्या बाई बोलल्या होत्या इथंच कुठेतरी. तुला मिळालं का? कसलं पत्र? कुठलं पत्र? ताई तू आता तर जस्ट प्लेइंग इन दे. बघ आता मस्ती करू नको ताई, लय महत्वाचं पत्र आहे. अगं शिक्षण महामंडळाकडून आलं होतं, प्लीज सांग ना कुठे तुला मिळालंय का? अच्छा अच्छा अच्छा, ते पत्र काय? मला माहिती आहे इंदे, सांग. ते लय महत्वाचं पत्र आहे, म्हणून तर ते मी गॅसवर जाळलं नाही, तिथंच ठेवलंय कुठेतरी किचन मध्ये. आता आठवतच नाही बघ कुठं ठेवलंय. नक्की स्वयंपाकघरात आहे ना? सही जवाब. 1 करोड रुपये. असतं मी तुला मॅरेथॉन मध्येच पळवून लागणार. पायांची चाकं बंद पडे. सैर बाहेर काय शोधायलीस? अगं आता पत्र. सळलं मेलं पत्र? काय? आता अगं तू जाळलंस का काय ते पत्र? ए याडा फोपाटा, मी काय येडी दिसली का तुला पत्र जाळायला? असं नीतच कुठं तरी शोध नीट. अगं आता कुठंच नाही सापडत, सगळीकडे बघितलं. कशाचं पत्र होतं ग? आता शिक्षण महामंडळाकडून आलं होतं पत्र. शाळेसाठी जमीन मिळाली ना त्याबद्दल लिहिलं त्याच्यात. माय इतकं महत्वाचं पत्र? बघ ना ग. मला असं यंदळेवानी ठेवलंस? आता मी नाही ठेवलं ग. मला करिश्मा ताई म्हणली की स्वयंपाक घरात आहे, इथं येऊन बघितलं तर कुठंच नाहीये. बर बर करिश्माने ठेवलं का? म्हणजे ठेवलं असेल बघ कुठेतरी. कुठल्या रंगाचं होतं ग? रंग म्हणजे सरकारी होतं, पांढराच रंग असेल ना? पांढऱ्या रंगाचं. त्याच्यावर पोस्टाची अशी तिकीट होती का? हो अगं. आठवलं पाठकोर होतं बघ. मग ना किराण्याचं सामान लिहिलं त्याच्यावर आणि आपलं शिवाजीचं दुकान आहे ना तिकडे दिले. आत्या इतक्या महत्वाच्या कागदावर कोणी वाहन सामान लिहितं का ग? आता तुम्हाला शानपणा शिकवणार का? अगं एकदा बघायचं ना मग तू नीट ठेवायचं ना, मला कशाला विचारलं? आम्हाला मिळालं. जा लवकर.
नाही तर तो त्या महत्वाच्या कागदाच्या पुढ्या बांधायचा. मग बसशील करत आईचं पत्र हरवलं ते मला नाहीच सापडलं. जा आता तू. अगे येडी झाली की पण केली. का गे काय झालं दोघींना खिदळायला? आ आणि काय ग करिश्मे, कसली सोडबुद्धी, किती वाईट वागते बघली ना ती तुझी. तुझी रे हेच शिकवलं का तुझ्या पोरीला? कुठे फेडाली पाप? आ कसली थोबाडा झाली तुमची.